तया परिपार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहज होय. याचा अर्थ त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले की सर्व इच्छा आपोआप पुऱ्या होतात. भगवंत अर्जुनाला समजावून सांगताना म्हणतात, हे पार्था, जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही. अगदी कौरवांचे बरे वाईट झाले तरी, तुझे बरे वाईट झाले तरीही, एवढेच नव्हे तर जग बुडाले तरीही, तुझे चित्त दयेने पाझरले तरी ते या युद्धप्रसंगी बरे नाही. भलत्या ठिकाणी भलते केले की हिताचा नाश होतो. जरी गायीचे दूध असले तरी पथ्य असता ते देऊ नये. तापात जर ते दिले तर ते विषवत होते. स्वधर्माने पालन केले असता दोष लागत नाही. सरळ रस्त्याने चालले असता ठेच लागत नाही, अपाय होत नाही. दिव्याच्या प्रकाशात चालले तर ठेच लागत नाही. स्वधर्माने वागले की सर्व इच्छा आपोआप पुऱ्या होतात. हे पार्था, तुझ्या क्षत्रियांना युद्धाशिवाय काहीही उचित नाही. मनात कपट न ठेवता आवेशाने लढ. अर्जुना, हे युद्ध तुझ्या दैवत्वातच आहे. सर्व धर्माचा ठेवा तुझ्या पुढे उघडा झालाय. हे युद्ध नसून येथे मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे असे समज. कीर्ती तुझ्या पुढे धाव घेत आहे असे समज. मोठ्या पुण्याईने क्षत्रियांना युद्ध करण्यास मिळते. हे धर्मयुद्ध तुम्हाला भाग्याने प्राप्त झाले आहे असे समज. गीतार्थ सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाटेने जाताना ठेच लागावी आणि चिंतामणी लाभावा. जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि त्यात अकस्मात अमृत येऊन पडावे. त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग आहे. मग खोट्या अशा स्वजनांबद्दल शोक कशाला करतोस? त्यात तुझे अकल्याणच आहे. आता पाहूया पुढील अर्थ. धन्यवाद. जैसी भ्रतारहीन वनिता उपरती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विन. याचा अर्थ, ज्याप्रमाणे पती नसलेली स्त्री समाजाकडून अपमानित होते, तिरस्कृत होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्याने जीवनाची तशी दशा प्राप्त होते. युद्ध न केल्यास काय भयावह परिणाम होतील हे भगवंत अर्जुनास सांगत आहेत. अर्जुनाने जर युद्ध केले नाही तर अर्जुन शत्रूकडून मारला जाईल. पांडवांचा पराजय होईल. धर्माचा नाश होईल. स्वधर्माचा त्याग केल्याचे पातक अर्जुनास लागेल. मिळालेली सर्व कीर्ती नाश पावेल. पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या राजांचा विश्वासघात होईल. क्षत्रियांसाठी अपकीर्ती म्हणजे मृत्यूच. पतिव्रतेला जसा पती तसा व्यक्तीला स्वधर्म व स्वकर्तव्य आवश्यक असतात. विधवा स्त्री अनादराला प्राप्त होते, तसा अनादर स्वधर्माचा त्याग केल्याने होतो. भगवंत म्हणतात, अर्जुना, जर तू हे युद्ध सोडून शोक करीत बसलास तर आत्मघात केल्यासारखे होईल. पूर्वजांनी मिळवलेले सर्व काही आपण घालवल्यासारखे होईल. कीर्ती नष्ट होऊन जग तुझी निंदा करेल. महापातके शोधित तुझ्या जवळ येतील. युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला चहूकडे गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेतात. शहाणाने अपकीर्ती झाली नाही तोवर जगावे. अपकीर्ती पसरल्यावर त्यातून सुटका होत नाही. युद्धातून तू जर माघार घेतलीस तर लोक म्हणतील, अर्जुन आम्हास घाबरला, हा पळाला. तुझ्या कीर्तीला त्यामुळे दोष निर्माण होईल. देशोदेशीचे राजे भाटासह तुझी कीर्ती गातात. ती ऐकून यमादिकांना देखील तुझी भीती वाटेल. सिंहाच्या गर्जनेने मनोन्मत हत्तीलाही कल्पाच वाटतो. त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसला आहे. पर्वत वज्राला व सर्प गरुडाला घाबरतातच की. पर्वत वज्राला व सर्प गरुडाला घाबरतातच की. तर आता पाहूया पुढचा अर्थ. धन्यवाद.
ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने ऐकायचं राहून जातं.